दरम्यान विरोधकांनी मतदार यादी संदर्भातील केलेले आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले। मतदारांची नावं, वय, पत्ता यावरून निवडणूक आयोगानं स्पष्टीकरणही दिले। कदम यांचं वय 117 नव्हे तर 54 वर्ष। विरोधकांचे आरोप आयोगानं फेटाळले। नोंदणीची प्रक्रिया कायदेशीरच करण्यात आली। मतदार नोंदणी, नाव वगळणं किंवा दुरुस्ती ही केवळ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांद्वारेच केली जाते। राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यात हस्तक्षेप करू शकत नाहीत। मतदार नोंदणीसाठी आयोगाचे सुरक्षित पोर्टल वापरण्यात येत आहे। नवीन ठिकाणी नोंदणी झाल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणाची नावं वगळणं हे विहित प्रक्रियेनंच होतं। त्यामुळे काही काळासाठी एकच नाव 2 ठिकाणी दिसू शकतं। आयोगाचे निर्देश आणि उपाय 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत केलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाला दिली असून ती हरकतींसाठी प्रसिद्ध केली आहे। 16 जुलै 2025 रोजीच्या आदेशानुसार दुबार नावांवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त बूथ अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये काम सुरू आहे। पक्षांनी बूथ एजंट नेमावेत असं आयोगानं म्हटलंय। आक्षेप काय आणि वस्तुस्थिती काय? जयश्री गिरीश मेहता, मोहन नंदा, बिस्लावा यांचं नाव अनेक वेळा असणं। जयश्री मेहता यांचे दहिसर मतदारसंघातील नाव 27 डिसेंबर 2024 आणि 24 एप्रिल 2025 रोजी वगळलं गेलं। त्यांचं नाव आता चारकोप मतदारसंघात केवळ एकटं आहे। मोहन बिस्लावांचं नाव भांडूप आणि विक्रोळी या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वेळेस आढळून आलं। मात्र 9 एप्रिल 15 एप्रिल 2025 रोजी त्यांचं नाव वगळलं असून आता त्यांचं नाव केवळ भांडूप मतदारसंघात आहे। कांदिवली पूर्व मतदारसंघात धनश्री कदम यांचं वय 23 आणि दीपक कदम यांचं वय 117 असं दाखवण्यात आल्याची तक्रार झाली। मात्र अद्ययावत यादीत दीपक कदम यांचं वय 54 असं अचूक नोंदलेलं आहे। सुषमा गुप्ता यांचं नाव एकाच यादीत वेगवेगळ्या भागात असणं ही बाब 12 ऑगस्ट 2025 रोजी निदर्शनास आली। सुषमा गुप्ता यांचे एकापेक्षा जास्त वेळा असलेले नाव वगळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया केली। 19 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या नावांची वगळणी केली। नाशिकमध्ये एका घरात 800 मतदार याबाबत स्पष्ट करण्यात आलं की घर क्रमांक 3892 हे 1500 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे आहे। त्यात अनेक निवासी आणि अनिवासी बांधकामं असल्यानं 800 पेक्षा जास्त मतदारांची नोंद झाली आहे। बडनेरा अमरावती घर क्रमांक 0 असलेल्या ठिकाणी 450 मतदारांची नोंद। झोपडपट्टी भागात घरांना नगरपालिका घर क्रमांक देत नाही, त्यामुळे अर्जात घर क्रमांक 0 असं दाखवलं जातं।